नमस्कार. दिवाळीचा आज तिसरा पदार्थ करणार आहोत. मस्त असे रव्याचे लाडू, ते पण पाकातले. अजिबात पाक चुकत नाही. इथे घेतली 5 वाटी रवा बारीक. ह्या वाटीने सगळं सामान मोजून घेतलेले. 3 वाटी साखर. त्याच्यानंतर इथे घेतले आपण 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट. तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल. 2 वाटी तूप. वाटीला थोडंसं कमी आहे असं तूप घेतलेले दोन्ही वाट्यांमध्ये आणि ते टाकून घ्यायचं कढईमध्ये. थोडंसं हलकंसं तूप गरम झाल्यानंतर रवा टाकून घ्यायचा. रवा छान परतत राहायचं 20 ते 25 मिनटं. बारीक गॅसवर. अजिबात रव्याचा कलर बदलायचा नाही आहे. शिऱ्यासारखा आपला ब्राऊन कलर होऊ द्यायचा नाही. बारीक गॅसवरच राहू द्या. 3 वाटी साखरेला 1.5 वाटी पाणी टाकून उकळी आल्यानंतर 5च मिनटं शिजवून एवढा छान एक तारी पाक तयार करायचा आहे. एक तारी पाक कसा चेक करायचा हे 2 पद्धती मी तुम्हाला इथे दाखवल्या आहेत. त्याच्यानंतर परत आपलं गॅस बंद करून टाकायचं. एक तारी पाक झाल्यानंतर इथे आपलं रवा परतत राहायचं आहे. त्याच्यानंतर डेसिकेटेड कोकोनट शेवटी टाकायचे. परतत राहायचं परत 4 ते 5 मिनटं. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. कलर अजिबात चेंज करायचा नाही रव्याचा, नाहीतर लाडूचा कलर चेंज होतो. त्याच्यात खाली इथे परातीमध्ये आपण मिश्रण टाकून घेतले आणि त्याच्यात दोन्ही गोष्टी गरम आहेत. रवा पण गरम, पाक पण गरम. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. 15 मिनटं तसंच झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर रवा सगळा फुलतो आणि छान आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला आवडीनुसार ड्रायफ्रूट टाका. मी इथे बदाम आणि चारोळे टाकलेत तळून. त्याच्यानंतर मिक्स करायचं. छान असे रव्याचे लाडू वळून घ्यायचे. तर रेसिपी कशी वाटली, किती सोपी आहे ते सांगायला विसरायचं नाही. आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नसेल केलं तर नक्की करा. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.